ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमा भी कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम उर में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने खुर्ची त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जय बोलो 24 भगवान की। देवादेव मूल नायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूल नायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूल नायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी जी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य श्री शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षागर युवा सम्राट क्रांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भवी जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामी जी कृत पद्मपुराण जी या ग्रंथाच्या माध्यमातून श्रीराम कथेचं वर्णन आपण बरेच दिवस झाला ऐकत आहोत। आणि काल आचार्य भगवंतांनी सुंदर प्रसंग वर्णित केला होता की ज्यावेळी विद्याधर राजा चंद्रगती याच्या माध्यमातून जनकाचं हरण झालं होतं आणि ते हरण झाल्यानंतर त्याला एका मंदिरामध्ये त्या घोड्याच्या माध्यमातून तो एका झाडावर पडला आणि झाडाच्या माध्यमातून तो एका सुंदर अशा मंदिरामध्ये गेला होता। आणि तिथं त्या विद्याधरांची आणि जनकाची बऱ्याच काही चर्चा झाल्या आणि त्या चर्चेतून बऱ्याच चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेतून त्यानं एक मार्ग स्वीकारला होता जनकानं की माझ्या कन्येचा म्हणजे सीताचा स्वयंवराच्या माध्यमातून मी विवाह करून देईन। आणि स्वयंवरामध्ये जर प्रभू रामांनी श्रीरामांनी त्यांचं वरण केलं नाही तर हे विद्याधर त्यांचं हरण करून नेतील असा प्रस्ताव मान्य केला होता। आणि त्या प्रस्तावावर काल आपली चर्चा झाली होती। त्यानंतर विषय आलता ते दोन्हीही वज्रावर्त आणि सागरवर्त धनुष्य त्या विद्याधरांनी त्या मिथिला नगरीमध्ये नगराच्या बाहेर आणून ठेवले होते। आणि त्या स्वयंवराची सगळी तयारी झाली ती। आणि जो कंचुकी होता कंचुकी तो सीताला सगळ्या राजांचं ओळख करून देत होता की हा राजा असा पराक्रम आहे, ह्या राजाने हे केलेलं आहे, त्या राजाने ते केलेलं आहे, हे सगळं सांगत होता। इथपर्यंत काल आपण आलो होतं। आता दोन्ही बी चालतंय, हुशार होती म्हणला आणि होता ठीक बरं घ्या। तिथनं पुढचा प्रसंग आचार्य भगवान आता आपल्या समोर प्रस्तुत करणार आहेत।
त्या सुंदर विलासांनी युक्त अशा त्या मानी आणि बडाईखोर राजांना त्या कंचुकीने क्रमाक्रमाने वज्रावर्त आणि सागरवर्त धनुष्याजवळ नेले. ज्यावेळी त्या धनुष्याजवळ नेले, त्या धनुष्याच्या विद्युत लतेसारखा आकार, त्याच्याच बरोबर सर्पासारखे भयंकर फुटकार टाकणारे ते धनुष्याचे आवाज, आणि राजकुमार ज्यावेळी त्या धनुष्याजवळ जातील त्यावेळी त्या धनुष्यातून आग ओकायला धनुष्य चालू केला. ह्या सगळ्या घटना तिथं घडाल्यात. आणि हे सगळं घडत असताना त्या ज्वालांचे चटके, त्या सर्पांचा फुटकार आणि सर्पांचा विषदंश, या सगळ्यामुळं ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, सगळे राजे तिथं भयभीत झाले. की भयभीत झालेले राजे तिथं जातात. त्या धनुष्याजवळ गेल्यानंतर त्या सापांचा फुटकार असेल, वेगवेगळी वायू असेल, आणि त्याच्याच पुढे जाऊन आगीची ज्वाला असतील, त्या ज्वालाच्या माध्यमातून सगळे राजे भयभीत झाले. काय काय राजा आता मनात चिंतन करू लागले. काय काय राजा म्हणतात की हे स्वयंवर करण्यापेक्षा आपला प्राण वाचवून इथं आपण निघून गेलेलं बरं. स्त्री काय आपल्याला कुठेही मिळेल, परंतु प्राणच राहील नाही तर स्त्री मिळवून काय करायचं आहे. काय काय राजांची ही चर्चा चालू. काय काय राजा तिथं त्या ज्वालामुळे आणि भयंकर सर्पांच्या विषामुळं तिथल्या तिथं मूर्छित होऊन खाली पडले. काय काय राजा दुसरी अशी चर्चा करू लागल्यात की आपण इथं न तमता आपला प्राण वाचवून आपण गेलेलं बरं. त्याच्यापेक्षा हे स्वयंवर करण्यापेक्षा आपल्या राज्यात व्यवस्थित आपण सुखामध्ये राज्य केलेलं चांगलं. स्त्री काय कुठे बी मिळेल. परत काही राजांनी प्रयत्न केला त्या धनुष्याजवळ जाण्याचा. काही जण परत मूर्छित झाले, काही जण तर मूर्छित होण्याच्या अवस्थेमध्ये इथनं बाजूला आले. आणि काही राजे त्यातले परत चर्चा करू लागले की या धनुष्याजवळ जाऊन आपलं प्राण घालण्यापेक्षा आपण ब्रह्मचर्य राहिलेलं चांगलं. संसाराची दशा बघून बघा, कुणाकुणाला वैराग्य व्हायला. तिथं लग्न करायच्या अपेक्षेने सगळी गेल्या, परंतु तिथल्या आता अवस्था बघून हे सगळं म्हणल्यानंतर ज्यावेळी सगळेजण राजे होते, सगळ्यांच्या राजांच्या सगळ्या वृद्धी वगैरे सगळ्या गोठून गेल्या. कारण की ते विद्याधरांनी आणि देवांनी मंत्रित असलेला तो धनुष्य होता. आणि त्याचं रक्षण आणि त्याच्या सगळ्या क्रिया देव साक्षात तिथं पार पडतात. आणि विद्याधर सुद्धा तिथे येऊन उभारले होते. आता अशा अवस्थेमध्ये सगळ्यांना चिंता लागून राहिली की या धनुष्यावर कोण दोरी चढवू शकतोय की नाही कुणास ठाऊक. त्याचवेळी बरेच जण राजे तिथं जाऊन आता त्या मूर्छित अवस्थेनं उठताना त्यांनी चर्चा करल्यात की हे देवा, आमच्या पायामध्ये बळ दे, हे धनुष्यावर दोरी चढवायचं राहून दे, आमच्या नगरापर्यंत आमच्या राज्यापर्यंत आम्ही पोहोचून दे. एवढ्या खालच्या परिसरात सगळ्यांची भावना बिघडली. कारण की त्या धनुष्याचा सिस्टीम आणि त्या धनुष्याची जी विद्या आणि देवांचा कोण रक्षण होतं ते अशा स्ट्रिक्ट पद्धतीचं होतं. आता राजाच्या मनामध्ये बी थोडा थोडा भाव यायला लागले की खरोखर आता याच्यावर कोण दोरी चढवते की नाही कुणास ठाऊक. त्याचवेळी ज्यावेळी हे सगळं चालू होतं त्यावेळी परत काही राजांनी संकल्प बांधला की बहुतेक हा धनुष्याचा जो स्वयंवराचा घाट बांधलाय ते बहुतेक कोणीतर दुष्ट राजानं सगळ्या राजांचा वध करायसाठीच बांधलाय वाटतं, अशी मनात भावना त्यांच्या झाली. परंतु ओरिजिनल विद्याधरांच्या द्वारे आणि देवांच्या द्वारे रक्षित अशा धनुष्याचा स्वयंवर होता तो ओरिजिनल होता. हे झाल्यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता त्याच वेळी त्या धनुष्यामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता असताना त्या सगळ्या राजांच्या मध्ये सिंहासनावर बसलेला श्रीराम हसत मुखत त्या धनुष्याकडे पाहत बसलेला आहे. ज्यावेळी सगळ्या राजांच्या मनामध्ये कलुषुकता निर्माण झाली, विद्वेष निर्माण झाला आणि संसाराप्रती भीती निर्माण झाली, त्याच वेळी श्रीराम आपल्या सिंहासनावरून उठतात आणि त्या धनुष्याच्या दिशेने प्रयाण करतात. त्या धनुष्याच्या दिशेने प्रयाण केल्यानंतर आता सगळ्या राजांना वाटते की आमची अवस्था असलेल्याने हा श्रीराम काय करणार आहे. परंतु श्रीराम कोणतीही मनामध्ये भीती न घेता
निडर होऊन त्या धनुष्याच्या दिशेनं व्यवस्थित रूपानं जसं राजे चालतात तसे सगळीजण बघायल्यात. बऱ्याच जणांच्या तिथल्या मंत्र्यांच्या मनामध्ये, बऱ्याच जणांच्या श्रावक श्राविकांच्या मनामध्ये आता मनामध्ये आले की किती सुंदर राजा आहे, त्याचं शरीर किती डोलदार आहे आणि शरीराचा सगळं जडणघडण आहे ती किती सुंदर आहे. निश्चित रूपानं श्रीराम या दोरीवर, ह्या धनुष्यावर दोरी निश्चित रूपानं लावणार आहे अशी भावना मनात होऊ लागली. श्रीराम गेले आणि श्रीरामांनी निडर होऊन तिथं गेल्यानंतर श्रीरामाचं जे रूप होतं, सुंदर रूप, आणि त्या रूपाला भिवून देवांनी सुद्धा तिथं लोटांगण घातलं आणि लोटांगण घालून त्या धनुष्याभोवती जे सगळं वलय निर्माण झालं होतं ते सगळं विलाम वलय श्रीराम तिथं त्या धनुष्याजवळ पोचल्या सगळे वलय तिथं शांत झालं आणि तो चमकदार बाण नुसता शिल्लक राहिला. त्यावेळी श्रीराम तिथं गेले आणि श्रीरामाने मध्ये धाडसानं तो धनुष्य हातात घेतला आणि वर उचलला आणि वर उचलल्यानंतर वर ज्यावेळी हातामध्ये उचलला, अजून दोरीला हात लावायचा आहे तोपर्यंत सगळ्या दिशानं जय जयकार घोषणा येऊ लागल्या, सगळीकडे ध्वनी होऊ लागली. आणि त्याच वेळी त्या ध्वनीमध्ये श्रीरामाने आपला परत शरीर डोलदार बांधलं आणि ती रस्सी आहे ती रस्सी बाणाला लावली आणि बाणाला लावल्यानंतर बाणाची रस्सी जोरदार वडल्यानंतर ज्यावेळी वडली त्यावेळी देवातून स्वर्गातली सगळे देव तिथनं पुष्पवृष्टी करू लागले, सगळे नगाडे वगैरे वाजू लागले. कारण की स्वयंवर कुणी पार पाडलं तर श्रीरामाने स्वयंवर पाडले. आता सीता कुणाची होणार आहे? तुम्हाला का आनंद झालाय? श्रीरामांचे होणार आहे आणि ह्यांना आनंद झालाय. त्यांना सगळ्यांना वाटले की आमच्या घरातच आता सीता म्हणून सून आली. सासवांना हो तिथं सगळा जय जयकार चालू, सगळे नगाडे वाजू लागले. सगळ्यांनी फूल हार तुरे यांनी सगळी तयारी त्या लग्नाची जी केली होती, स्वयंवराची केली होती, ती सगळी तयारी पूर्ण केली आणि सगळेजण नगाडे वाजले. सगळे आनंदानं त्या श्रीरामाकडे बघू लागले की सीताचा जो वर होणार आहे तो किती सुंदर आहे, त्याचं शरीर कसं आहे हे सगळेजण बघत राहिले. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी जी 63 शलाका पुरुष सांगितलेले आहे त्या 63 शलाका पुरुषामध्ये नारायण पतिनारायण सुद्धा येतात आणि बलराम हे सुद्धा येतात. तर त्यातीलच एक पद आहे, कुठलं? बलराम. बलरामच म्हणाले. ह्या मोठमोठ्या पदांना धारण करणारे जे आहेत महापुरुष, त्यांची आभा, त्यांची शरीरयष्टी एवढी सुडोल असते की आचार्य भगवंतांनी ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितले समचतुर्थ संस्थान त्यांचं असते. कुठलेही अवयवहीन कमी जास्त असत नाहीत. त्यामुळं जगामध्ये कुठल्याही ठिकाणी ती जर गेली तर सगळ्या माणसांची मनं ती मोहित करत असतात, ते महापुरुष. आणि त्या महापुरुषामधलीच एक महापुरुष श्रीराम होते. त्यामुळे सगळी माणसं नुसता त्या श्रीरामांच्याकडे ज्यावेळी धनुष्यावर दोरी चढवली त्यावेळीपासून सगळी माणसांचं लक्ष कुठल्याही दुसऱ्या राजाकडे नव्हतं, फक्त श्रीरामांनी दोरी चढवल्या. आता त्यांचा स्वयंवर पार पडलेला आहे. आता ही दोरी चढवलेली सगळी माणसं बघायला. आता त्यातनंच एका युवतीचं लक्ष तिकडं होतं. हातामध्ये वरमाला घेऊन बसलेली आहे आणि चेहऱ्यानं बघितल्या ज्यांनी धनुष्यावर दोरी चढवल्या ती सीता त्या श्रीरामांच्याकडे बघायला आणि श्रीरामांच्याकडे बघितल्यानंतर परत लज्जेनं आपली मान खाली टाकते. हे तुम्हाला माहिती, मी सांगण्याची आवश्यकता नाही, आम्ही बालब्रह्मचारी, तुम्हाला जास्त माहिती आहे सगळं. कारण की सावधान चालू असते तेव्हा तुम्ही बी सगळं वर्ण सगळं बघत होता, सगळं माहिती आहे तुम्हाला. काय मी सांगण्याची आवश्यकता नाही, हे सगळं संसाराची रीत आहे, प्रपंचाची रीत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यावेळी बघितल्यानंतर आता त्यावेळी सगळीकडून जयघोष झाल्यानंतर ती आनंदानं सीता उठते, वर मला हातामध्ये धरते आणि ती वर मला हाताला धरून योग्यरीतीनं खाली बघत बघत व्यवस्थित श्रीरामाच्या दिशेनं चालले आहे. प्रसंग आठवा तुमचा नव. श्रीरामाच्याकडे जावा म्हणताना तुम्ही लगेच हे ना हे दुसरंच काहीतरी आठवलं बाबा. प्रसंग कसा असेल बघा की जगातील महापुरुषांच्या यादीमध्ये अग्रेसर असलेले एक व्यक्तिमत्व
आणि पूर्ण जगामध्ये ज्यांची महिमा आता पसरली होती असे एक व्यक्तिमत्व आणि त्यांचा स्वयंवराचा प्रसंग आहे. ती दोघं एकमेकांच्याकडे चालले त्यावेळी प्रसंग कसा असेल, सगळे जयगार कसे घालत असतील, नगाडे कसे वागत असतील, तिथल्या सिस्टीम कशा असतील, सगळ्यांनी तयारी काय काय केली असेल. सीता हळूहळू चालल्या, ती वरमाला हातामध्ये घेतले. सगळ्या श्रावक श्राविकांच्या मनामध्ये आहे की लवकर जाईल की नाही, हळूहळू कशाला चालल्या. तिथल्या सांगाले तुमच्या नव्ह, त्यांच्या मनामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आहे की सगळ्यांना तो क्षण बघायचा आहे की ज्यावेळी ती सीता ती वरमाला श्रीरामांच्या गळ्यामध्ये घालते, हा क्षण सगळ्यांना बघायचा होता. त्यावेळी सगळीजण स्तब्ध राहिलेत. सीता हळूहळू चालल्या, कारण की हा प्रसंग सगळ्यांच्या जीवनातला एक अनोखा प्रसंग असतोय. परंतु विवाह हा प्रसंग जैन आगमामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेला आहे की जीवनाला नवी संजीवनी देणारी आणि धर्म देणारा हा प्रसंग विवाह आहे. आम्ही त्याला वेगळ्या दृष्टीने बघतोय सोडा, परंतु जीवनाला नवी संजीवनी आणि धर्म मार्ग देणारा हा विवाह आहे. आणि तो विवाहाचा प्रसंग म्हणजे स्वयं वराचा प्रसंग, वरमालेचा प्रसंग त्यावेळी चालू होता. सीता हळूहळू गेली आणि श्रीरामांच्या गळ्यामध्ये ज्यावेळी तिनं वरमाला घातली त्यावेळी परत आणि सगळीकडे जयघोष चालू झाला. ज्यावेळी तिथं सगळे जे श्रावक श्राविका उपस्थित होते ते मंत्रीगण, तिथले श्रावकगण एकमेकांना काहीतरी भेट वस्तू म्हणून देऊ लागले. मोबाईल, लॅपटॉप, विमान असलं. हे श्रीरामांचं लग्न होतं, किनीतलं लग्न नव्हतं. त्यावेळी सगळं होतं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, त्यावेळी तसल्या काही भेटवस्तू दिल्या नव्हत्या. पूजेसाठी आवश्यक लागणाऱ्या भेटवस्तू, शास्त्र, परत ज्या धर्माविषयामध्ये ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सगळ्या वस्तू तिथं भेट देण्याचा कार्यक्रम चालू होता. सगळेजण आपापल्या परीनं की आमच्या राजकन्येचं लग्न पार पडलेलं आहे आणि काही जण आमच्या राजकुमाराचं लग्न झालेलं आहे म्हणून तिथं भेटवस्तू एकमेकांना देण्याचा तो कार्यक्रम चालू होता. एक तो ज्यावेळी ते सगळं चालू होतं, ती सगळी ज्यावेळी सगळी क्रिया पार पडली, क्रिया पार पडल्यानंतर ज्यावेळी राम आणि सीता एका ठिकाणी, दोघंही एका ठिकाणी उभे होते जोडीनं, त्यावेळी आचार्य भगवान रविसेन स्वामीजी स्वतः म्हणतात की त्या जोडीचं वर्णन करण्यास आम्ही स्वतः सुद्धा लायक नाही आणि या पृथ्वीतलावर कोणीही त्या जोडीचं वर्णन करण्यास लायक होऊ शकत नाही. हे स्वतः त्यांनी शब्द वापरले, अतिशय सुंदर शब्द वापरलेत. ज्यावेळी मी दुपारी बी रिव्हिजन करताना किंवा आत्ता सुद्धा वाचत असताना ज्यावेळी ते वाचलं की खरोखर त्यावेळी कसा प्रसंग असेल हे आठवताना मनामध्ये भाव इतके विशुद्ध होतात आणि कुठलीही भावना आठवत नाही की मन स्तब्ध राहते की खरोखर त्यावेळीचा प्रसंग. आणि आम्ही जर तिथं उपस्थित असतो तर काय काय केलं असतं, काय करतोय, भेट घेतलो असतो, नाही घरला गेलो असतो. परंतु त्यावेळी ते त्याचा प्रसंग झाल्यानंतर आता तो प्रसंग पार पडला आणि त्याच वेळी आता तिथं बसलेला श्री लक्ष्मण तो सुद्धा आपल्या सिंहासनावर उठतोय. हा सगळा प्रसंग पार पडलाय आणि तो लक्ष्मण उठल्यानंतर त्या लक्ष्मण तिथनं जातोय आणि लक्ष्मण दुसरा जो धनुष्य होता त्या धनुष्याला निर्धारपूर्वक कोणतीही मनात भीती न घेता त्या धनुष्याला उचलतोय आणि त्या दुसऱ्या धनुष्याला सुद्धा दोरी लावतोय आणि जोरात दोरी ताणतोय. तसाच आवाज आणि तशाच गर्जना आणि तसाच जय जयकारच्या ध्वनी त्यावेळी सुद्धा होतात, कारण की तो सुद्धा महापुरुषातील एक महापुरुष होता. आणि हे सगळं झाल्यानंतर आता तिथं जे सगळे विद्याधर उपस्थित होते त्यांनी सगळ्यांनी आपल्या मानाखाली घातल्या, कारण की विद्याधरांचे भाव काय होते की या दोन्ही धनुष्यावर कोणीही जगातला मनुष्य 3 काळात कधी दोरी चढवू शकणार अशी भावना होती. आता ते लज्जित होऊन मान खाली गाठली आणि तिथनं ते विद्याधर आकाशमार्गे पलायन करतात आणि पलायन करून आपल्या नगरामध्ये परत आल्यानंतर तिथं चंद्रगती राजाजवळ पोहोचतात आणि राजाला सगळा वृत्तांत सांगतात. त्यावेळी राजांना हे वृत्तांत सांगितल्यानंतर राजा तिथूनच पहिला उठतोय, 4 पावलं पुढे जातोय आणि त्या मानव जातीमधील असलेल्या
एका मनुष्याला ज्यानं त्या धनुष्यावर दोरी चढवली होती तिथनंच तो त्यांना प्रणाम करतोय आणि तिथनंच तो पुष्पवृष्टी चालू करतोय की श्रीराम आणि सीता यांचा संयमावर पार पाडलाय म्हणून तिथनंच पुष्पवृष्टी चालू करतोय. पुष्प काय असले तसले नव्हते, सुवर्णाने युक्त सुवर्ण पुष्प ते होते. आणि सगळी पुष्पवृष्टी झाल्यानंतर तुम्ही म्हणणार कसं प्रसंग असेल बघा, सोन्याची फुलं. आम्ही प्रसंग बघत राहिलो नसतो. त्या प्रसंगावेळी तिथले जे सगळे होते ते फक्त त्यांना तो प्रसंग बघायचा होता, त्यांच्याजवळ सगळं काही होतं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी ही घटना झाली आणि ते सगळे वृत्तांत त्या विद्याधरांनी त्या चंद्रगती राजाला ज्यावेळी वृत्तांत सांगितला, ते सगळं पूर्ण पडल्यानंतर ज्यावेळी पुष्पवृष्टी झाली, पुष्पवृष्टी झाल्यानंतर आता सगळं पूर्ण विश्वामध्ये त्या श्रीरामांचा आणि लक्ष्मणाचा जय जयकार चालू झाला. कारण की त्या धनुष्याला दोरी चढवणे जगामध्ये कुणालाही शक्य नव्हतं. ते काम त्या दोन्ही भावांनी करून दाखवले. म्हणून पूर्ण विश्वामध्ये त्यांचं इकडे तिकडे जय जयकार, इकडे इकडे चर्चा सगळी चालू झाली. आणि ती सगळी बातमी श्रीराम आणि श्री लक्ष्मणांचा बंधुराज भरताच्या कानावर जाऊन पोहोचली. आता कहाणी वळते बघा. आता सिरियस. भरताच्या कानावर ज्यावेळी ती बातमी पडल्यानंतर तो भरत सुद्धा आश्चर्यचकित झाला की ही घटना अशी घडलेली आहे हे पाहून तो आश्चर्यचकित झाला. आणि आश्चर्य वाटल्यानंतर प्रबुद्ध होऊन तो आपल्याविषयी असा विचार करू लागला की हे राम आणि लक्ष्मण आदी माझे सगळ्यांचं कुल, माझं कुल एकच आहे, माझे पिता सुद्धा एकच आहे. परंतु या दोघांनी अद्भुत असं वैभव प्राप्त केलं आहे आणि पूर्ण विश्वामध्ये या दोघांनी आपल्या नावाची खाती करून घेतली आहे. परंतु माझ्या नावाची खाती काही या जगात झाली नाही असं तो मनात म्हणतोय. आणि परत मनाला टटलतोय की तुझ्या मागच्या कर्माचा उदय असेल म्हणून तुझं नाव झालं नसेल, त्यांचं दोघांचं नाव झालं, त्यांचं पुण्यकर्म चांगलं आहे मागचं. परंतु मनात त्याच्या भावना दृढ व्हायला लागली. आणि त्याच वेळी ही दृढ भावना झाल्यानंतर सगळ्या कला समूहामध्ये प्रसिद्ध असलेली, सगळ्या कलांनी युक्त असलेली कोण, सगळं आठवते बघा. जिला सगळ्या कला होत्या त्या कलांचं वर्णन आपण ऐकले. किती महान कला तिनं प्राप्त केलेल्या होत्या. अशी स्त्री पृथ्वीतला असणं एक दुर्मिळ गोष्ट आहे. ती कैकेयी ज्यावेळी भरतच्या समोर आली, भरत स्तब्ध अवस्थेमध्ये बसलाय, मनामध्ये काहीतरी विचार करलाय. आणि त्याच वेळी ह्या सगळा विचार चालू असताना त्या कैकेयीनं त्याच्या चेहऱ्यावरनं, त्याच्या शरीराच्या लक्षणावरून ओळखलं की बहुतेक भरताला आता वैराग्य प्राप्त होणार आहे. ते वैराग्य प्राप्त व्हायच्या आधी काय तर करून त्या वैराग्याला आपण थांबवणं आवश्यक आहे. कारण की तो नैराश्यामध्ये जास्त जात होता. कारण की त्या दोन भावांची ख्याती झाली आहे, माझी ख्याती का झाली नाही म्हणून तो नैराश्यामध्ये जात होता. ही जगाची रीतच आहे. परंतु ज्याचा पुण्य उदय आहे त्याला जगामध्ये कोण रोखू शकत नाही आणि ज्याचा पाप उदय आहे त्याला कोण पुढे ढकलू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या की जीवनामध्ये कोणीही व्यक्ती असेल तो आपल्या जीवनामध्ये पुण्य कर्माच्या उदयामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त करू शकतोय. परंतु त्याच्या पुण्य उदय असेल, त्याचा पुण्य उदय दुसरा कोण काढून घेऊ शकत नाही. आणि ज्याचा पुण्य उदय नाही त्याला पुण्य उदय कोण देऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. हा कर्म सिद्धांत तिथं घटित होतो. त्यावेळी ती कैकेयीने विचार केला आणि ती कैकेयी तिथनं ते भरताच्या सगळ्या अवस्थेला बघते आणि तिथनं निघून जाते. आणि निघून गेल्यानंतर ती कैकेयी दशरथ राजाजवळ जाते. आणि दशरथाजवळ गेल्यानंतर ती कैकेयी त्या दशरथाजवळ ज्यावेळी पोचल्यानंतर ज्यावेळी दशरथाजवळ पोचते त्यावेळी दशरथाच्या कानामध्ये ती सांगते की हे राजन, भरत राजाला योग्य वेळी तुम्ही सांभाळला नाही, त्याला योग्य वेळी योग्य दिशा दाखवली नाही तर तो निश्चित रूपानं वैराग्य धारण करून दीक्षा घेऊन आपल्यातून निघून जाईल. आणि तुम्ही योग्य ते कार्य करणं आवश्यक आहे.
त्यावेळी दशरथ म्हणतोय कैकेयी तू सांग ते कार्य कसं पार पाडायचं. तर ती सगळ्या कलामध्ये पारंगत असलेली जी कैकेयी आहे ती दशरथ राजाला म्हणते की जनक राजाचा कनक नावाचा धाकटा भाऊ आहे आणि त्या धाकट्या भावाची सुप्रभा नावाची पत्नी आहे आणि तिला एक मुलगी आहे, तिचं नाव आहे लोकसुंदरी आणि ती सुंदर कन्या आहे आणि त्या सुंदर कन्येचं तुम्ही स्वयंवराची घोषणा करा आणि त्या स्वयंवराची माला भरताच्या गळ्यात घालायला सांगा, मग तो वैराग्यापासून बाजूला होऊन आपल्यामध्ये परत आणि विराजमान होईल. ही घटना तुम्ही घडवून आणा. दशरथ म्हणतो ठीक आहे, जनकाला सांगायला काय अवघड नाही, कारण की जनक माझा मित्र आहे. मी कोणतीही घटना जरी जनकाला सांगितली तर जनक लगेच तो मान्य करेल. त्यावेळी ती कैकेयी स्तब्ध राहते. दशरथ राजा लगेच आपल्या दूताकरवी जनक राजाला निरोप देतोय आणि त्या कनक राजाला म्हणजे जनकाच्या धाकट्या भावाला कनक राजाला निरोप देतोय की अशी अशी माझी इच्छा आहे. अशी इच्छा म्हटल्यानंतर, कारण की जगामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या राजाचं नाव होतं त्यावेळी, तर दशरथ राजाचं नाव होतं. कारण की सगळ्या सुखसोयीने युक्त आणि सगळ्या देशांच्यावर अधिराज्य गाणारा एकमेव राजा होता तो दशरथ राजा होता. मग लगेच कनक राजा, तुमच्या घरामध्ये माझी मुलगी येणार जाणार असेल तर मला काही हरकत नाही, मी स्वयंवर करतो. आणि त्या स्वयंवरांच्या माध्यमातून लगेच तो कनक राजा सगळ्या राजांना परत निरोप देतोय की माझ्या कन्येचा सुद्धा स्वयंवर होणार आहे आणि ती कुणाच्या गळ्यामध्ये माळा घालेल. तिथं काही बाणबिन नव्हता. ती कुणाच्या गळ्यामध्ये वर माळा घालेल त्याच्याबरोबर तिचा विवाह होईल अशी घटना सांगितली. सगळे राजे परत आणि त्या स्वयंवरासाठी येतात. कारण की बघा, तुम्ही आत्ता विचार करताय, मध्येच सांगवले मी, तुम्ही आत्ता विचार करताय की आमच्या मुलांना मुली मिळणार, किती मुलं बघितले जातात. त्यावेळी तीच परिस्थिती होती. किती राजे येतात बघा स्वयंवराला. तुम्ही म्हणताय आम्ही आमच्या काळात सगळं घडलेलं असं काही नाही. पहिल्यापासून नाही, ते आदिनाथांच्यापासून अनादि निधन काळापासून सगळं चालत आले, त्यात काय बदल नाहीत. बघा, एका कन्येचा विवाह करण्यासाठी स्वयंवर घेतले जाते. किती राजे उपस्थित राहिले. मी वेळ लागू नये म्हणून थोड्याच राजांचं कथन तुमच्या समोर केलं जे महत्वाचे आहेत. बाकीच्या बऱ्याच राजांचं कथन आचार्य भगवान रविसेन स्वामीजींनी केलेलं आहे. एवढे एका कन्येसाठी एवढे राजे उपस्थित राहत होते. आता सुद्धा तशीच परिस्थिती आहे. ती जी लोकसुंदरी कन्या होती तिच्या स्वयंवरासाठी सुद्धा बरेच राजे उपस्थित झाले आहेत आणि ते आपल्या सिंहासनावर तिथं बसलेले आहेत. आणि ज्यावेळी सिंहासनावर बसलेले आहेत त्यावेळी सिंहासनावर बसल्यानंतर ती लोकसुंदरी राणी वरमाळा हातामध्ये घेते आणि तिथनं सिंहासनापासून प्रत्येक सिंहासनापासून आता पुढे जाऊन ज्यावेळी सगळे राजे ती लोकसुंदरी कन्या आल्यानंतर सगळे राजे आपापल्या जागेवर तिथं सिंहासनाजवळ उभारतात आणि सगळी ती हळूहळू चालत सगळ्या राजांच्या पुढे चालल्या. एक एक राजांना नापसंत करत पुढे चालले. हा प्रसंग चालू आहे आणि ज्यावेळी ज्या सिंहासनाजवळ भरत साक्षात उभारलेला आहे तिथं जाते आणि त्या भरताच्या गळ्यामध्ये वरमाळा घातल्यानंतर सगळे राजे म्हणतात स्वयंवर झालेला आहे. तिकडे सगळ्यांचा जयघोष जयकार चालू होतोय आणि चालू झाल्यानंतर ह्या सगळ्या घटना पार पडत असतात. त्यावेळी सगळे राजे म्हणतात आता स्वयंवर तर झालेलं आहे, आपण इथं राहून काय उपयोग आहे. काही राजे निघून जातात, काही राजे आता बाकीच्या गोष्टी बघण्यासाठी थांबतात. इकडं कैकेयीने दशरथ राजाला सांगून या आपल्या नगरामध्ये दशरथ नगरामध्ये सगळी त्या स्वयंवरापेक्षा तुम्ही आता करताय की काय, लग्न झाल्यावर काय असते की थोड्या दिवसानं हुशार रिसेप्शन त्यांच्यात बी होत होतं. आमचं चोरून घेतलंय तुम्ही. तर त्यांनी जय्यत तयारी केली. सगळी जय्यत नगरामध्ये सगळ्या ठिकाणी नगरामध्ये पताके आदी सगळी घटना करून त्या आता ज्यावेळी भरत आणि लोकसुंदरी जी कन्या होती त्यांचा विवाह तो वरमाळा त्यांच्या गळ्यामध्ये पडल्यानंतर आता त्यांची रिसेप्शनची तुमच्या भाषेत सगळी तयारी त्यांनी त्यांच्या नगरामध्ये दशरथ नगरामध्ये एवढी उत्कृष्ट केली की
सगळी तयारी पूर्ण झाली होती आणि आता दोघेही ते दोन राजकुमार त्याच वेळी तिकडे एक घटना आता घडते, मधनच हा प्रसंग सगळा टर्निंग करलेत. ज्यावेळी विद्याधर चंद्रगतीला जाऊन चंद्रगती विद्याधर राजाला सांगून येतात, त्यावेळी काही विद्याधर त्या लक्ष्मणाचा पराक्रम बघून ते खुश होतात आणि त्यांनी आपल्या जवळजवळ 17 ते 18 कन्या लक्ष्मणाला दिल्या. अगं बाई नाही खरंच. आता तिन्ही भाऊ सपत्नीक झाले. आता तिघांच्याही स्वागताची तयारी झाली, सगळे व्यवस्थित पार पडणार आहे. आता सगळं नगरामध्ये इकडं तिकडं सगळे पताके वगैरे सगळ्या नगराला सुसज्ज केलं होतं, कारण की या तिघी भावांची सपत्नी आपल्या नगरामध्ये प्रवेश होणार होता. आमच्या लग्नात तुमच्या लग्नामध्ये ढोल तर वाजवले काय? वाजवलेले? आता नवीनच प्रथा आहे, सोडा. काय काय वाजवतात, लय काय काय वाजवतात. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी ग्रंथात विवाहाची चर्चा केलेली आहे, शुद्ध विवाहाची चर्चा केलेली आहे. त्या विवाहामध्ये बरेच प्रकारचे विवाह सांगितले आहेत. 3 प्रकारचे